मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण जाणून घेणार आहोत एक खूप महत्त्वाचं कारण, ॲप्ला अँटी फॉस्फोलिपिड अँटीबॉडीज, की जे वारंवार होणाऱ्या गर्भपाताचं एक कारण असू शकतं। साधारणपणे 15 ते 20% महिलांमध्ये हे कारण वारंवार गर्भपाताचं असू शकतं, की हे आपण खूप सहजरित्या त्याचं निदान करू शकतो आणि त्याला ट्रीटमेंट सुद्धा उपलब्ध आहे, की जेणेकरून आपण हे जे मिसकॅरेजेस आहेत ते आपण रोखू शकतो। अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबा। सो ॲप्ला अँटी फॉस्फोलिपिड अँटीबॉडीज, आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गर्भ तयार झाल्यानंतर गर्भनलिकेमध्ये तो साधारणपणे 3 ते 5 दिवसांचा प्रवास करतो आणि गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये चिटकतो आणि तिथे रुजतो। पहिले 5 ते 6 आठवडे गर्भ जो आहे त्याची जी वाढ आहे ती गर्भातील असणारे जे पोषक घटक आहेत, न्यूट्रिएंट्स, त्याच्यामुळे होते। 5 ते 6 आठवड्यानंतर आई आणि बाळामध्ये रक्तवाहिन्यांचं कनेक्शन तयार होतं आणि त्याच्यानंतर आईपासून जो रक्तपुरवठा होतो त्याच्यावरती बाळाची वाढ होते। खूप महत्त्वाचं म्हणजे कधी कधी काही पेशंट्समध्ये ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या रक्तवाहिन्यांमध्ये चिटकतात, गुठळी तयार करतात आणि मग बाळाला पोहोचणारा जो रक्तस्राव आहे, रक्तपुरवठा आहे, तो कमी होतो आणि मग बाळाची वाढ होत नाही आणि बाळाचे ठोके जातात। साधारणपणे असं दिसून आलेलं आहे, ज्यांच्यामध्ये ॲप्ला अँटीबॉडीज पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये जवळजवळ 80% महिलांमध्ये अबॉर्शन होतं। सो ह्या ॲप्ला अँटीबॉडीज म्हणजे नेमकं काय, त्या कोणत्या आहेत, एकच आहेत का, ह्याच्याविषयी आपण बोलूया। कोणत्या अँटीबॉडीज आहेत ह्या ॲप्ला अँटीबॉडीज? अँटी कार्डिओलिपिन अँटीबॉडीज IgG IgM, लुपस अँटीकोॲग्युलंट, अँटी बीटा 2 ग्लायकोप्रोटीन, त्याच्यामध्ये सुद्धा IgG आणि IgM। आता आपण ह्या ज्या अँटीबॉडीज आहे हे रक्ताच्या तपासामध्ये आपल्याला कळतात। रक्ताचा तपास करताना खूप महत्त्वाचं म्हणजे चांगल्या लॅबमधून करायचा आहे। त्याचं कारण ॲप्ला अँटीबॉडीजचा खर्च थोडा जास्त असतो आणि मग लॅबमध्ये सुद्धा टेस्टिंग करताना लुपस अँटीबॉडीज ज्या आहेत त्या 3 प्रकारे टेस्ट केल्या गेल्या पाहिजेत, तर ते तसं पूर्णपणे केलं जात नाही। सो म्हणून जेव्हा ॲप्ला अँटीबॉडीज आपण तपासणार आहोत तेव्हा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अँटी कार्डिओलिपिन अँटीबॉडीज IgG आणि IgM केलं गेलं पाहिजे। ल्युपस अँटीकोॲग्युलंट जे आहे त्याचं टेस्टिंग 3 प्रकारे करणं गरजेचं आहे। पहिलं APTT, दुसरी ELISA आणि तिसरं DRVV, ह्या तिन्ही प्रकारे टेस्टिंग होणं गरजेचं आहे। आणि अँटी बीटा 2 ग्लायकोप्रोटीन IgG आणि IgM ह्या सर्व अँटीबॉडीज ॲप्ला अँटीबॉडीज आहेत आणि म्हणून ह्या सर्वांचं टेस्टिंग होणं गरजेचं आहे। खूप महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण ॲप्ला अँटीबॉडीजचं निदान करतोय तर ब्लड टेस्ट जी आहे ती परत 6 आठवड्यानंतर रिपीट करायची आहे आणि जर 2 ब्लड टेस्टमध्ये जर ते पॉझिटिव्ह आहे तर ते पॉझिटिव्ह कन्सिडर केलं जातं। पण निदानाबद्दल ऐकलं, सगळ्यात महत्त्वाचं ट्रीटमेंट। ब्लड थिनर्स म्हणजेच लो मोलिक्युलर वेट हिपॅरिनचं इंजेक्शन जर आपण बाळाचे ठोके आल्यानंतर जर सुरू केलं तर ॲप्ला अँटीबॉडीजमध्ये आपण लाईव्ह प्रेग्नन्सीचा जो सक्सेस रेट आहे तो जवळजवळ 90% आपण देऊ शकतो। त्याच्यामध्ये ॲस्प्रिनच्या गोळीचा सुद्धा आपण वापर करतो। खूप महत्त्वाचं, ह्या इंजेक्शन्स आणि गोळीमुळे जवळजवळ 90% चान्स आहे की प्रेग्नन्सी कंटिन्यू होऊन लाईव्ह बेबी आपल्याला हातामध्ये येणार आहे। त्याच्यामुळे जे कारण की जे आपल्या हातात आहे त्याची ट्रीटमेंट आपल्या हातात आहे, तर त्याचं निदान करणं गरजेचं आहे आणि योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण अशा कपल्समध्ये प्रेग्नन्सीचा आनंद आपण त्यांना देऊ शकतो। धन्यवाद।